आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। अशा प्रकारे सुदामा द्वारकेला पोहोचला। द्वारका नगरीचे सौंदर्य आणि संपत्ती बघून सुदामाला वाटलं की जणू कुबेराने इथे मुक्त हस्ताने आशीर्वाद दिलेला आहे। इथली सगळी घरे बघून जणू ती राजभवनासारखीच त्याला दिसत होती। अशा सुंदर घरांमध्ये राजाचा महाल कुठे शोधावा असा विचार सुदामाला पडला आणि तो सर्वत्र फक्त आणि फक्त श्रीकृष्णाचाच महाल शोधत होता। कुठे जाऊ हे त्याला कळत नव्हतं, कारण अशी नगरी त्याने कधीही पाहिली नव्हती। राजा का भवन जाने कहाँ पे बनाया है, राजा का भवन जाने कहाँ पे बनाया है। भाऊ, मला श्रीकृष्णांच्या घरी जायचे आहे। तिथपर्यंत पोहोचवलं तर मोठी कृपा होईल। श्रीकृष्णांच्या घरी? हो, श्रीकृष्णांच्या घरी। अच्छा अच्छा, तो किसन बैलगाडीवाला ना? नाही नाही, मी तर द्वारकाधीशांबद्दल बोलतो आहे। मला त्यांना भेटायला जायचं आहे। हे महानुभाव, द्वारकाधीशांकडे तुमचं असं काय काम पडलंय? ते माझे परम मित्र आहेत। अरे ते तर राजा आहेत, राजा राजमहालात राहतात। हो। हा द्वारकाधीशाला आपला मित्र म्हणवतोय, कोणीतरी वेडा दिसतोय सुदामा खूप पराक्रमी आहे। त्याने माझ्या मार्गात स्वतःच्या घायाळ पावलांनी तापलेल्या जळणाऱ्या धरतीवर एक एक पाऊल ठेवून स्वतः मोठा पराक्रमी असण्याचं प्रमाण दिलंय आणि माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अपरंपार कष्ट घेऊन हे सुद्धा दाखवून दिलं आहे की तो माझ्या मैत्रीसाठी योग्य आहे। आता तर त्याचं कर्म पूर्ण झालंय, मग त्याला भेटायला तुम्ही इतका विलंब का लावत आहात देवा? ते यासाठी कारण हे मिलन कुठलंही साधारण मिलन नाहीये देवी। ही एक ऐतिहासिक भेट असणार आहे। मी त्याला
अशा प्रकारे भेटू इच्छितो, जी भेट होताना सर्व विश्व पाहिल, जेणेकरून या धरतीच्या प्रत्येक प्राण्याला ही शिकवण मिळेल की मैत्रीचा काय अर्थ असतो आणि ती कशी निभावली पाहिजे. रस्त्यातच सुदाम्याला माझ्या खऱ्या रूपात जाऊन भेटलो असतो तर लोकांना ही शिकवण कशी काय देऊ शकलो असतो की मैत्रीमध्ये काहीही कमी जास्त, कोणीही लहान थोर नसतं. हे असं नातं आहे ज्यात राजा आणि रंक यांचा भेदभाव नसतो. पण भगवान, सुदामाच्या मनात तर अजूनही या भेदभावावरून संघर्ष होतोय. हो, तोच संघर्ष मिटवून टाकायचा आहे. पण कसा? प्रतीक्षा करा देवी, अजून काही काळ प्रतीक्षा करा, मग बघा मी काय करतो ते. सैनिका, अरे द्वारकाधीशांचा महाल हाच आहे का? हो ब्राह्मण देव, हाच राजमहाल आहे. तुमच्याकडे बघून असं वाटतंय जणू कोणी तुमच्यावर घोर अत्याचार केले आणि तुम्ही न्याय मागायला आला आहात. नाही बंधू, माझ्यावर कोणीही अत्याचार केले नाही किंवा मी न्यायाची याचना सुद्धा करायला आलो नाही. मी तर परदेशी आहे, खूप लांबून आलो आहे. मग तुम्ही काही दान दक्षिणा मागायला आला आहात? नाही नाही, मी दान दक्षिणा सुद्धा मागायला नाही आलोय. मी तर श्री कृष्णांना भेटायला आलो आहे. तुमच्या बरोबर अन्याय किंवा अत्याचार झाला नाही. हो. तुम्हाला न्याय नकोय किंवा दक्षिणा सुद्धा, मग तुम्हाला द्वारकाधीशाला का भेटायचंय? सैनिका, द्वारकाधीश माझे मित्र आहेत. मित्र? हो, आणि कोणी साधारण मित्र नाही, तर माझे बाल सखा आहेत, माझे परम मित्र आहेत. क्षमा करा ब्राह्मण देव, तुम्ही काय बोलता हे तुम्हाला तरी समजतंय? हो सैनिक बंधू, मी खरंच सांगतो आहे, श्री कृष्ण माझे मित्र आहेत. पण हे कसं शक्य आहे? तुम्ही एका ब्राह्मणाच्या बोलण्यावर विश्वास नाही का ठेवत? या द्वारका नगरीमध्ये ब्राह्मणांचा असा अपमान केला जातो का? क्षमा करा महोदय, आम्ही तुमचा अपमान करत नाही आहोत. अपमान नाही मग काय? सन्मान करत आहात का? तुम्ही समजून का घेत नाहीत ब्राह्मणदेव? बंधू, ऐका जरा. ऐका. थांबा सारथी. हो हो. द्वारपाल, हे काय चाललंय? हे सज्जन कोण आहेत? प्रणाम अक्रूरजी. हे ब्राह्मण महोदय स्वतःला द्वारकाधीशांचे मित्र म्हणून घेत आहेत. मित्र? आणि त्यांना भेटायचा हट्ट करत आहेत. हो, हे बघा, श्री कृष्ण माझे परम मित्र आहेत. मी त्यांचं दर्शन घ्यायलाच आलो आहे. हे बघा, हे लोक माझ्यावर
विश्वास ठेवत नाहीयेत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच सांगतो आहे. तुमचे नाव काय आहे? सुदामा. द्वारपाल, तू द्वारकाधीशांपर्यंत यांचा संदेश घेऊन जा. जर का त्यांनी बोलवले तर यांना सैनिकांसह सन्मानपूर्वक आतमध्ये सोडून यावे. जशी आज्ञा. आपले खूप आभार. चला सारथी. श्री कृष्ण, श्री कृष्ण. तुम्ही प्रतीक्षा करा ब्राह्मणदेव. मी आतमध्ये जाऊन द्वारकाधीशांपर्यंत तुमचा संदेश पोहोचवून येतो. ते मला अवश्य बोलवतील. तुम्ही इथेच थांबा ब्राह्मण देवता. ते संदेश घेऊन बाहेर येतच असतील. वेळाच दिसतो. नाहीतर द्वारकाधीशाचा मित्र. अरे 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 द्वारकाधीशांना भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणे. चला 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 निघूया. आपल्याला काय करायचं? सुदामा, पडलास ना संकटात. म्हणूनच मी तुला आधीच समजावले होते की परत जा. बघ जरा तिकडे. कशी थट्टा करत आहेत लोक तुझी. ते मग करू दे ना थट्टा. मला काय त्याचं. सुदामा, तुला स्वतःच्या मान अपमानाची पर्वा नसेल, परंतु निदान श्रीकृष्णांना तरी संकटात नको ना घालूस. श्रीकृष्णांना कसले संकट? जरा विचार कर. कुठे एक दरिद्री ब्राह्मण आणि कुठे एक राजा. सगळ्यांसमोर ते तुझा सन्मान कसे काय करू शकतील? सुदामा, त्वरित निर्णय घे. परत फिर. सुदामा, कसला विचार करतो आहेस? संकोच करू नकोस. परत फिर. तुझ्याकडे वेळ उरला नाहीये सुदामा. परत फिर. त्वरित परत फिर. अरे बघ ना, तुला बोलवायला किती विलंब झाला आहे.
जर का तुला बोलवायचे असते तर योहाना बोलवले नसते का? हे लोक तुला सगळ्यांच्या समोर धक्के मारून बाहेर काढतील. त्याआधी तू निघून जा, निघून जा. परत जा सुदामा, परत जा. द्वारकाधीशांचा विजय असो. आज्ञा असली तर एक संदेश देऊ का? लवकर सांग, काय संदेश आणला आहेस? प्रभू, दारावर एक ब्राह्मण आलाय. तुम्हाला भेटण्याची आज्ञा मागतो आहे. द्वारपाल, एका ब्राह्मणाला आम्हाला भेटण्यासाठी आज्ञा लागते का? ही पद्धत कधी आली? कृष्णाची दारे ऋषी आणि ब्राह्मणांसाठी बंद कधीपासून व्हायला लागली? क्षमा करा प्रभू, असं नाहीये. जर असं नाहीये तर मग काय आहे? प्रभू, असं आहे की ते कोणी साधारण व्यक्ती वाटत नाही. ते विक्षिप्त गृहस्थ वाटत आहेत, कदाचित अर्धवट वेडे. तुला हे कसं काय कळलं? सगळ्यात पहिली गोष्ट, तो अतिशय दरिद्री दिसतोय. डोक्यावर पगडी नाही ना त्याच्या पायात वाहन आहेत. त्याचे धोतर फाटले आहे. द्वारका राज्यात इतका दरिद्री व्यक्ती कोणीही असू शकत नाही. हा दूर देशाचा वाटतोय. परंतु परदेशी किंवा गरीब असणं या काही वेडेपणाच्या खुणा नाही आहेत. मग तू त्याला वेडा कसा काय म्हणू शकतोस? कारण तो वेड्यासारखे बोलत आहे. प्रभू, असं काय बोलतोय? प्रभू, तो म्हणतो आहे की तो आपला परम मित्र आहे. हा, आमचा परम मित्र? कोण आहे तो? कुठून आला आहे? काय नाव आहे त्याचं? द्वारपालाने केलेले वर्णन ऐकून श्रीकृष्णांची खात्री पटली की फाटक्या धोतरातला उघड्या पावलांनी आलेला हा अतिशय दरिद्री दिसणारा ब्राह्मण, जो स्वतःला त्यांचा परम मित्र म्हणवतो आहे, तो नक्कीच सुदामा असणार. त्यांनी सैनिकाला विचारलं की या दीन दुर्बल दिसणाऱ्या ब्राह्मणाचं नाव काय आहे. तेव्हा द्वारपालांनी त्यांना सांगितलं की त्याचं नाव सुदामा आहे, असे ब्राह्मणाने सांगितलेलं आहे. ते ऐकून कृष्णाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि ते अश्रू काही केल्या थांबायचं नावच घेत नव्हते. द्वार खड़ो दुज दुर्बल एक रहो चकिसो वसुधा अभिरामा पूछत दीन दयाल को धाम बतावत आपनो नाम सुदामा पूछत दीन दयाल को नाम बतावत आपनो नाम सुदामा. सुदामा, सुदामा, सुदामा माझा मित्र. सुदामा हे नाव ऐकल्यानंतर द्वारकाधीश हरखून गेले. डोक्यावर अजून मुकुट सुद्धा घातला नव्हता, पायात काही नव्हतं, पण द्वारकाधीश भान विसरून बाहेर धावत गेले. ते आपल्या मित्राला भेटायला इतके उतावीळ झाले होते की वायूच्या वेगाने ते बाहेर धावत गेले. जरा विचार कर, कुठे एक दरिद्री ब्राह्मण आणि कुठे एक राजा. सगळ्यांच्या समोर ते तुझा कसा काय सन्मान करू शकतील? तुला त्वरित निर्णय घ्यावा लागेल. तू परत जा.
सुदामा, तू कसला विचार करतो आहेस? संकोच करू नकोस, परत जा. तुझ्याकडे वेळ उरला नाहीये सुदामा, परत जा, त्वरित परत फिर. हे बघ ना, तुला बोलवायला किती विलंब झाला आहे. जर का तुला बोलवायचे असते तर एव्हाना बोलवले नसते का? परत जा सुदामा, परत जा. इथे अत्यानंदाने, कौतुकाने श्रीकृष्ण धावत सुटले. मागे वळूनही पाहिलं नाही. त्यांना असे धावत जाताना बघून बघणाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. भान सुटून धावताना श्रीकृष्ण अडखळून पडले सुद्धा, पण परत उठले. कोण आले होते इतके महत्वाचे की साक्षात भगवान सुद्धा आपली शुद्ध हरवले. दीनदुबळ्यांचे बंधू, करुणेचा सिंधू असलेले श्रीकृष्ण डोळ्यात अश्रू घेऊन सुदामाच्या मागे गेले. सगळ्या नात्यांपेक्षा मोठे स्नेहाचे नाते निभवायला चालले. एरवी फुलांच्या रथातून मिरवणारे श्रीकृष्ण उघड्या पायांनी आलेल्या आपल्या मित्राला भेटायला म्हणून स्वतः नग्न पावलांनी रस्त्यात दगडी मातीवरून धावत गेले. सुदामा, सुदामा, कुठे गेला माझा मित्र? कुठे गेला सुदामा? कुठे गेला माझा मित्र? अरे सुदामा दिसत नाहीये कुठे. ते तर निघून गेले द्वारकाधीश. कुठे? इकडून गेले. कुठे? इकडे इकडे गेले. सुदामा, 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 सुदामा. द्वारकाधीश कुठे गेले? तिकडे गेले. तो बघा. सुदामा, सुदामा. सुदामा, सुदामा, सुदामा.
वर्षानुवर्ष एकमेकांपासून दुरावलेले हे दोन मित्र आज भेटले. दोघांच्याही डोळ्यात भेटण्याची आस आणि उत्कंठा दाटून आली होती. भेटण्याची ओढ आणि थोडा संकोच अशा अवस्थेत हे दोन्ही बालपणीचे सखे भारावून गेले. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हा अश्रूरूपी मोत्यांमध्ये बालपणीचा सुंदर आठवणी सामावलेल्या होत्या. ह्यात कोण राजा, कोण रंक, कोण निर्धन, कोण धनी, कोण लहान आणि कोण थोर हा विचार मुळीच नव्हता. इथे फक्त प्रेम आणि मित्रता होती. सुदामा, माझ्या सख्या सुदामा, सगळं गाव थक्क होऊन ही भेट बघत राहिला. भावनेने उचंबळून आलेल्या या भेटीत प्रेम हेच या जगातले सार आहे हे सगळ्यांना दिसून आलं. सुदामा, माझ्या परम मित्र श्री कृष्ण, माझ्या सख्या, सुदामा, तू मला न भेटता परत जात होतास. तू यायला खूप विलंब केलास रे मित्रा. यायला तर तू विलंब केलाय सुदामा. किती वर्षांनी माझी आठवण आली तुला. मी तर तुला कधी विसरलोच नव्हतो कृष्णा. पण मग इतकी वर्ष का नाही आलास? त्याचं कारण आहे. हो, मी समजलो. सगळं माहितीये मला. तुला वाटलं असेल की मी द्वारकाधीश झालोय ना, मग तुला आता विसरून गेलो असेल. तुला ओळखणार सुद्धा नाही मी, हो ना? हो 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 मित्रा, मला असंच वाटलं. आणि म्हणून मला बोलवण्यासाठी जेव्हा तुला विलंब झाला तेव्हा मी परत निघालो. वा, माझ्या मैत्रीची चांगलीच किंमत केलीस रे तू. सुदामा, तुला माझ्या मैत्रीवर विश्वास राहिला नाही का? तुला असं कसं वाटलं की मी माझ्या बालपणीच्या सख्याला दारातूनच परत जाऊ देईन? बोल ना. मी तुला इतका हीन पुरे कर सख्या, पुरे कर. मला क्षमा कर मित्रा. माझ्याकडून चूक झाली माझ्याकडून चूक झाली. तूच मन दुखावतोस आणि क्षमा सुद्धा तूच मागतोस. चल आता आपण आत बसूनच बोलू. नाही मित्रा, मी आतमध्ये नाही येणार. का? हे बघ, तुला भेटायची अभिलाषा होती, ती सुद्धा आज पूर्ण झाली. तू
माझ्या मैत्रीची लाज राखलीस, माझा मान वाढला. ज्या प्रकारे तू सगळ्या जगासमोर मला मिठी मारलीस, माझा सन्मान झाला, माझा मान वाढला. आता मी सुद्धा मैत्री निभावली पाहिजे ना. तुझ्या सन्मानाला माझ्याकडून कुठल्याही प्रकारे धक्का अजिबात लागता कामा नये. तुझी मानहानी होऊ नये म्हणूनच मी इथून परत जातो आहे. हेच योग्य आहे. अहो, मी समजलो नाही. माझ्या राजमहालात तुझ्या येण्याने माझ्या सन्मानाला बट्टा कसा काय लागेल? हे बघ, माझ्यासारख्या दरिद्री ब्राह्मणाने फाटक्या कपड्यामध्ये तुझ्या राजवाड्यात प्रवेश केला तर तुझे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना काय वाटेल? तुझ्या राण्यांसमोर तुला मला मित्र म्हणवताना लज्जित व्हावे लागेल. जर का तुझी मानहानी झाली तर मी हे कसे काय सहन करू शकतो? सुदामा, तू लहानपणी जसा भोळा होतास ना तसाच आज सुद्धा आहेस. अरे, यात कसली मानहानी? अरे वेड्या, उलट तुझ्या फक्त चरण स्पर्शांनी माझ्या महालातील कण कण पवित्र होईल. तुझ्या आगमनाने माझा मान कित्येक पटींनी वाढेल. युगानुयुगे लोक आपली मैत्री लक्षात ठेवतील. आपल्या मैत्रीचा सन्मान करतील. मित्रा, अरे तुला वाटलंच कसं असं की मी तुला इथून जाऊ देईन? द्वारपाल, आज्ञा राजेश्वर. सारथ्याला सांगा रथ घेऊन या आणि आमच्या परममित्राच्या भव्य स्वागताचे आदेश द्या. जशी आज्ञा. चला. ये मित्रा. वा 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 वा, मैत्री असावी तर अशी. कोणाला वाटणार सुद्धा नाही की एक निर्धन ब्राह्मण द्वारकाधीशांचा मित्र असू शकतो. आणि मित्र तरी किती खास, ज्याचे स्वागत करण्यासाठी त्रिलोकनाथ उघड्या पावलांनी धावत आले त्याचे स्वागत करायला. डोक्यावर मुकुट सुद्धा नव्हता. त्यावेळी असं वाटत होतं की श्रीकृष्ण द्वारकाधीश नाही आहेत, तर सुदामासारखेच एक साधारण मनुष्य आहेत. कोणीतरी सांगितलं ते बरोबर आहे. मैत्री आणि मानवतेला धन निर्धनतेच्या तराजूमध्ये मुळीच मोजू नये. श्रीकृष्ण आणि सुदामाचे हे प्रेम आज या सगळ्या जगामध्ये मित्रता आणि मानवतेचे एक उदाहरण ठरलेलं आहे. सत्य तर हे आहे की आजकाल लोक मैत्रीच्या नावाखाली आपला स्वार्थ साध्य करत असतात. चला, आपण सुद्धा शपथ घेऊया की यापुढे आपण सुद्धा श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यासारखेच निस्वार्थ आणि निष्कपट मनाने मैत्रीचे पवित्र बंधन निभावूया. सुदामाला घेऊन कृष्ण रथात बसला आणि दोघेही
राजमहालाकडे जाऊ लागले. मित्राला भेटल्यानंतर सुदामाला असे वाटले जणू त्याला जन्मोजन्मीचे पुण्यकर्माचे फळ लाभले. निश्चल प्रेम के सांचे ढला है, जिस रथ में दो मित्र विराजे, वो रथ हर तीरथ से भला है. कृष्ण के संग सुदामा को लेकर रथ महलों की ओर चला है. रथ महालात पोचला. महालात प्रवेश करण्यास सुदामाला लाज वाटत होती, पण महारातले दास दासी कृष्ण आणि सुदामा यांच्यावर सुवासिक पुष्पे उधळून त्यांचे स्वागत करत होते. श्रीकृष्णांच्या राण्यांनी सुदामाला आरती ओवाळून त्याचे स्वागत केले. त्या क्षणी तिथे ना कोणी दीन होते ना कोणी दीनानाथ. इथे होते फक्त दोन बाल सखा, जे एकमेकांचे हात गुंफून सुखाचा अनुभव घेत होते. नहीं दीन कोई इस घड़ी, नहीं कोई दीनानाथ. बाल सखा के हाथ में, बाल सखा का हाथ. त्या श्रीकृष्णाचा महिमा थोर, ज्याने आपल्या मित्राला सिंहासनावर बसवलं आणि स्वतः त्याच्या पायाशी बसले. सुदामाचे पाय धुवायला घेतले, पण आपल्या मित्राच्या पायातले काटेकुटे आणि जखमा बघून श्रीकृष्णांच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले.
पायो सखा तुम आए तैन कितने दिन खोए। देखी सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधि रोए। सुदामाची दीन दशा बघून करुणानिधी कष्टी झाले. त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्यांनी सुदामाच्या पावलांवर सिंचन करून त्याची पावले धुतली. पानी पर हाथ को हाथ छुयो नहीं, नैनन के जल सो पग धोए। चंदन हल्दी तेल अरू उबटण रहे। सुदामाला हळद, तेल, चंदन आणि उटणे लावून त्याला स्नान करवले. दूध, गुलाब पाणी, मधु आणि पंचामृताने त्याचा अभिषेक केला. मंडल भया चंद्र समाना। दुग्ध दही मधु शक्कर भित से द्विज अभिषेक हो पंचामृत से। करि प्रक्षाल अंगोछे काया, द्विज में रवि का तेज समाया। इतने भव्य अभिषेक के माही, तंदुल पोटली बिसरी नाही। भेंट ब्राह्मणी की बिसरी नाही। सुदामाच्या मनात विचार आला की श्रीकृष्णाचा महाल म्हणजे त्रिभुवनाची संपत्ती, अन्नधान्यांचे भांडार आहे. इथे माझे तांदूळ काय मोलाचे. हा विचार करून सुदामाला खूप लाज वाटू लागले. राण्या काय म्हणतील, कृष्णाच्या महालातले दास काय म्हणतील. सुदामाला वाटू लागले की सगळे आपला उपहास करतील.
की त्याने आणलेली तांदळाची पुरचुंडी लपवून ठेवली. तेवढ्यात श्याम सखा तिथे आला. नारायण का वास जहाँ जहाँ लक्ष्मी का धाम, वहाँ सुदामा दीन के तंदुल का क्या दाम. पगला सोच रहा ये लाज कमारा सोच रहा. सोचेंगी रानियां क्या बोलेंगे दास. क्या सोचेंगी रानियां क्या बोलेंगे दास. सहना होगा दीन को किस किस का उपहास. पगला सोच रहा ये लाज कमारा सोच रहा. रहा छुपाए. सिरहाने धर पोटली चावल रहा छुपाए. त्रिभुवन पति को भेंट देने में सकुचाए. आ गए श्याम सखा इतने में आ गए श्याम सखा. कृष्णा